नमस्कार. आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अमेय बोरकर तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराणा घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणांनी गेले काही दिवस अक्षरशः आसमंत दणाणून गेला होता. सारं वातावरण गणेशमय झालं होतं. वाजत गाजत आपले बाप्पा आपल्या घरी आले. त्यांच्या वास्तव्यांनी आपलं वातावरण अक्षरशः मंगलमय करून टाकलं. आणि सरते शेवटी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषामध्ये साश्रू नयनांना पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन देत बाप्पाने आपला निरोप घेतला. चला त्या मंगलमय क्षणांची पुन्हा एकदा अनुभूती. सार्वजनिक गणपती मंडळांनी उभारलेली चित्तवेधक सजावट भक्तगणांना आकर्षित करत होती. काही विशेष लोकप्रिय सार्वजनिक गणपती मंडळांच्या गणरायाच्या दर्शनाला भक्तगण तासनतास रांगेत उभे होते. आपल्या लाडक्या बाप्पाचं विलोभनीय रूप डोळ्यात साठवून शांत चित्ताने मार्गस्थ होत होते. काही सार्वजनिक गणपती मंडळांनी आकर्षक चलचित्र देखावे सादर केले होते, तर काही मंडळांनी सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले. आगमनाच्या उत्साहानंतर बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसांचे गणपती, गौरी गणपती, 7 दिवसांचे गणपती आणि 10 दिवसांचे गणपती अशा अनुक्रमाने बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जनाच्या वेळी मन थोडं उदास जरी असलं तरी बाप्पा पुढच्या वर्षी येणारच या आनंददायी कल्पनेनं अतिशय जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. समुद्र किनाऱ्यावर तर जणू जनसागर उसळला होता आणि गणपती बाप्पा या जनसागराच्या साक्षीने विशाल सागराच्या कुशीत विसावत होता. लोअर परळचा राजा अर्थात मानाजी राजूजी चाळ या गणेशोत्सव व आमच्या ह्या मंडळाची पूर्व परंपरा प्रथा ज्या शैक्षणिक व वैद्यकीय ज्या आम्ही गोष्टी 10 दिवसामध्ये राबवतो, तसे सांस्कृतिक कार्यक्रम महिलांसाठी मंगळागौर असून दे, हळदी कुंकू, तसेच जे शालेय क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं प्रगती केली किंवा ज्यांना उत्तुंग मार्क्स वगैरे प्राप्त झाले त्यांचा आम्ही गुणगौरव सत्कार इथे 10 दिवसात करतो. या उत्सवाच्या 10 दिवसाव्यतिरिक्त आम्ही ज्या वेळेला ज्या आदिवासी पाड्याला भेट देतो तिथे शैक्षणिक क्षेत्रात ज्या मुलांना गरज आहे त्या मुलांना आम्ही मदत करतो. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्या शहराला कुठल्या भागाला मदतीची गरज असेल तर त्यावेळेला आम्ही मदतसुद्धा करतो. त्यानंतर आम्ही दरवर्षी मंडळाचं रक्तदान शिबिर करतो.
एखाद्या हॉस्पिटलबरोबर आम्ही टायअप करून शिबिरही भरवतो. त्या शिबिरामध्ये इतर मंडळाचे पण पदाधिकारी, मंडळातले रहिवासी येऊन इथे रक्तदान शिबिर करत असतात. हे मंगलमय क्षण संपून नये तसंच वाटतंय ना? पण काय करणार, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र. संपूर्ण विश्वाला शांती, समता आणि अहिंसा यांचा संदेश देणारे महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अर्थात श्री चक्रधर स्वामी यांची जयंती नुकतीच महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. या निमित्ताने नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष महानुभाव पंथीय संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनादरम्यानच माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना सुद्धा करण्यात आली. चला या अवतार सोहळ्याची काही खास क्षणचित्र पाहूया. दाही दिशा उजळल्या हा पावन झाली धरा. नाद ध्वनी गुंजत से कानी जय जय चक्रधरा. जय जय चक्रधरा. दाही दिशा. माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी भाषेच्या पहिल्या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. हे विद्यापीठ रिद्धपूर येथे आहे. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी श्री चक्रधर स्वामी यांच्या मराठी भाषा मनामनात रुजवण्याच्या कार्याचा उल्लेख केला. महानुभाव ग्रंथाचं प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान चक्रधर स्वामी यांचा जन्म तर गुजरातमध्ये झाला, पण त्यांचं जी कर्मभूमी होती ती महाराष्ट्र होती. आणि या महाराष्ट्राच्या कर्मभूमीचा वापर करून या महानुभाव पंथाला जवळजवळ त्यांनी संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी हे सुद्धा या संमेलनाला उपस्थित होते. यावेळी सकाळ वृत्तपत्र समूहाचे समन्वयक श्री हरहर पांडे यांचा गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या विशेष पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी श्री चक्रधर स्वामी अवतार दिन सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिकवतो यत् करोषि यदस्नासि यज्जोषि ददासि यत् तपस्सि कौन्तेय तत्कुरुष्व मला. जे तू करतो आहे, जे ते देतो आहे, ते फक्त मला अर्पण करतो. आणि जोपर्यंत आपली ही साधना ही ज्ञानाश्रित, विधिआश्रित, क्रियाश्रित स्थिर होत नाही, तोपर्यंत त्याची अधोगती आम्हाला येत नाही. चक्रधरा. जय जय चक्रधरा. दाही दिशा उजळल्या पावन झाली धरा. रसिक हो, ईश्वराचं स्मरण करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यापैकी एक सुरेल मार्ग म्हणजे भजन. आणि भजन म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या लक्षात एक नाव प्रकर्षाने येतं, ते म्हणजे भजन सम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांचं.
त्यांच्या भजनांचा कृष्णार्थ हा कार्यक्रम नुकताच महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला होता. श्रीकृष्णाच्या विविध लीलांवर आधारित भजनांचा हा कार्यक्रम अत्यंत मंत्रमुग्ध करणारा होता. चला, क्षणाचाही विलंब न लावता या कार्यक्रमाची काही क्षणचित्र पाहूया आणि मंत्रमुग्ध होऊया. श्रीकृष्ण लीलांवर आधारित भजनाने संपूर्ण सभागृह श्रीकृष्णमय झालं. पद्मश्री अनूप जलोटा यांच्या स्वराने सारा आसमंत संमोहित झाला आणि प्रत्येक रसिक प्रेक्षकाला साक्षात श्रीकृष्ण रूपाची अनुभूती लाभली. या मस्त घडामोडी बघता बघता आता पुन्हा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. आपला महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रसिक हो, आपल्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि आरोग्य म्हटलं की त्यात दातांचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं. दंतवैद्यकीय क्षेत्रामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग होत असतात. याच अनुषंगाने व्हॉइस ऑफ हेल्थकेअर तर्फे दंत आणि वैद्यकीय परिषद आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चला, या परिषदेत नक्की काय काय घडलं ते पाहूया. नॅशनल चेंग कुंग युनिव्हर्सिटी हॉस्पिटल हे या परिषदेचे आंतरराष्ट्रीय भागीदार होते. व्हॉइस ऑफ हेल्थकेअरचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर नवीन निश्चल, व्हॉइस ऑफ हेल्थकेअरचे सचिव श्री संजय झा, इंडियन डेंटल असोसिएशनचे माननीय महासचिव डॉक्टर अशोक ढोबळे, कार्यकारी आरोग्य अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर दक्षा शाह आणि होमर CY चँग महासंचालक तायपेई इकॉनॉमिक अँड कल्चरल सेंटर मुंबई या मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन झालं. दंत उद्योगाचे भविष्य आणि जागतिक सहयोग या विषयावर परिसंवाद झाला. त्यानंतर दंत वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन या विषयावर सुद्धा परिसंवाद झाला. दंत क्षेत्रातील नवनवीन प्रयोग, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि दंतचिकित्सा या विषयांवर मान्यवर मंडळींनी आपापली मतं मांडली. दातांची दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य, प्रगती आणि आव्हाने या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. चेहऱ्याचे सौंदर्यशास्त्र आणि तोंडाचे आरोग्य या विषयावर चर्चा झाली. As you know, as a country, like any public health issue, even in dentistry, we are struggling with challenges of accessibility, affordability, and quality. So in India, we have more than 250,000 villages. We don't have, even medical doctor, dental doctor in these villages. So accessibility is a big challenge. The bilateral trade value between India and Taiwan has increased during the last 20 years, 8 times, 8-folds. Now, the investment from Taiwan to India is hitting $4.6 billion, and at the same time, they are already nearly 260 Taiwanese companies with their presence here in India. And we have the huge population of the dentists, which are mainly in the urban areas. But how the rural area can be taken care by either mobile man, by using preventive technology, or getting knowledge to the people how to maintain the oral health. And our country is not only oral health, but we do have problems about the tobacco, oral cancer,
Now, when we talk of future of dentistry, there's so much happening, so much more going to happen, and let's see what are the broad aspects that we can see in this area. Imagine an intraoral camera being fitted into a toothbrush, and while brushing your teeth, the camera working around to see what is wrong with your denture or tooth or teeth, and giving an early warning as to what is likely to come up. This is on the anvil, it's going to happen. You know, when we talk about what has changed in 50 years in the field of dentistry, in education, in innovation, in industry, you know what is the biggest change? In 70s, there were 2 girls in one batch of the dental school. Today there are 80 to 90% are the girls. That is the biggest change which has happened in this country. त्यानंतर दंत वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्सना डेंटल एक्सलन्स अवॉर्ड्स अर्थात दंत उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा अभंग आपण नेहमीच ऐकलाय, अनेकदा गुणगुणलाय. वृक्षांचं आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणूनच वन, वन्यजीव आणि सामाजिक वनीकरण विभाग सातारा आणि यशवंत शिक्षण संस्था सुरूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड़ माँ के नाम या अभिनव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वन महोत्सव 2024-25 याच्या अंतर्गत चंदनवंदन किल्ला, तालुका वाई, जिल्हा सातारा इथे या कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. चला या कार्यक्रमाची काही खास क्षणचित्र पाहूया. सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम सर्व अधिकारी आणि पाहुण्यांचे व कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले. श्री H.S. वाघमोडे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांनी सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले. माननीय मुख्याध्यापक, राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांची मनोगते व्यक्त केली. या उपक्रमाचा उद्देश असा होता की वनमहोत्सव 2024 मध्ये शासनाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये वनमहोत्सव साजरा केला जातो. आमच्या शाळेत वृक्ष लागवड केली जाते. आमच्या शाळेत एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो, तो म्हणजे शाळेला एक झाड देणे आणि आपला वाढदिवस साजरा करणे. यातून विद्यार्थ्यांना असंही आपले वृक्षही लावले जातात आणि त्या झाडाकडे पाहिलं तर विद्यार्थ्यांनाही समजते की हे आपलं झाड आहे, हे आपण लावलेलं झाड आहे. तसेच तल जोशी विद्यालय वाई या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष संवर्धन काळाची गरज याबाबत एक पथनाट्य सादर केलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक वनसंरक्षण अधिकारी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब पवार उडतारे हायस्कूल आणि त.ल. जोशी विद्यालय वाईच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी जवळपास 12 लाख स्थानिक विविध प्रजातींची बियाणे गोळा केली होती. सदर बियाण्यांपासून 1000 सीड बॉल्स तयार केले होते. सदर कार्यक्रमामध्ये वड, पिंपळ आदी प्रजातींची 105 वृक्षांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. ही खरंच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे.
आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो. हा प्रत्येक भाग पाहताना तुम्हाला नक्कीच आनंद होत असेल याची मला खात्री आहे. अर्थात हा आनंद तुम्हाला पुन्हा अनुभवायला मिळणार आहे आपला महाराष्ट्राच्या पुढच्या भागात. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल आयडीवर आम्हाला संपर्क करू शकता. आता मला परवानगी द्या हा भाग इथेच संपवण्याची. आपला महाराष्ट्र.